आता परीक्षा सुधारणा विधेयक देखील पारित झालेलं आहे, एक स्ट्रॉंग कायदा येणार आहे. तर जितका आनंद प्रधान यांचा राजीनामा मिळाल्यावर किंवा त्यांनी राजीनामा दिलाय असं जाहीर झाल्यावर जो उत्साह आम्ही सगळ्यांनीच टीव्ही स्क्रीनवर बघितला अभिजित दिपकेचा, तसाच उत्साह परीक्षा सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर होता का किंवा कसं वाटलेलं? नाही, जे विधायक आले, जे बिल आलेले त्या बिलमध्ये मला वाटतं सरकारचा जो फोकस आहे तो याच्यावर आहे की पेपर लीक झाल्यावर काय काय ॲक्शन घेतला पाहिजे आणि पेपर लीक झाल्यावर ॲक्शन घेतलेच पाहिजे. पण सरकारचा जो फोकस एकंदरीत आहे ते पाहून असं वाटतं की सरकार गृहीत धरते की पेपर लीक तर होणार आणि पेपर लीक झाल्यावर आम्ही हे ॲक्शन घेऊ. जो फोकस असला पाहिजे सरकारचा तो यावर असला पाहिजे की पेपर लीक कसे नाही होणार, पेपर लीक थांबवण्यावर फोकस झाला पाहिजे. कारण की पेपर एकदा लीक झाला तर तुम्ही ॲक्शन घ्या त्यावर, चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या मुलांचं भविष्य खराब होईल पेपर लीक झाल्यावर त्यांचं काय, तर सरकारने जो फोकस केला पाहिजे तो पेपर लीक थांबवण्यावर केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स व्हायला हव्या होत्या असं म्हणणे अभिजित दिपके, आणि या संदर्भातले काही सूचना अभिजित दिपके म्हणून देणार का सरकारला? नाही, नक्कीच आम्ही तर त्यांना एक 5 डिमांड चार्टर पण दिलं होतं त्यांना. आता त्याच्यावरही आमचं बोलणं चालू आहे सरकारसोबत. त्यासोबतच जे परिवार आहे ज्यांच्या नीटच्या मुलांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या परिवाराला 1 करोडचं कंपन्सेशन देण्यात यावं, ही पण जी आमची डिमांड होती ती पण सरकारने अजून पूर्ण नाही केली, ती पूर्ण करण्यात यावी हे मी सारखं म्हणतो आहे. कारण की जेव्हा सरकार पाडायची गोष्ट असते, जेव्हा सरकार बदलायची गरज असते तेव्हा हे रातोरात सरकार बदलतात. जेव्हा आमदार खासदार विकत घ्यायचे असतात शेकडो करोड फेकून, तेव्हा हे लोक रातोरात करतात. पण जिथं नीटच्या पीडित परिवारांना 1 करोड कंपन्सेशन द्यायचा विषय असतो तेव्हा सरकार म्हणते की थोडे नियम कायदे बघावं लागतील आम्हाला. तुम्हाला हे नियम कायदे सरकार पाडताना नाही आठवत, आमदार खासदार विकत खरेदी फरोख्त करताना तुम्हाला हे नियम कायदे नाही आठवत. पण जेव्हा पीडितांना काही पैसे द्यायचे, कंपन्सेशन द्यायचे, तेव्हा तुम्हाला सगळे नियम कायदे आठवतात का? नाही, मला असं वाटतं की या संदर्भात चर्चा होणं आवश्यकच आहे.